आज आहे संक्रांती आणि संक्रांतीचं आहे पुरणाचं जेवण. तर इथे सगळ्यात आधी चण्याची डाळ पळून घेतलेली आहे. त्याच्यानंतर इथे आमटीसाठी वाटण तयार केलेलं आहे आणि तेच वाटण ह्याच्यात घातलेलं आहे कांदा खोबऱ्याचं. त्याच्यानंतर व्यवस्थित वाटण परतून घेतलेलं आहे. परतल्यानंतर त्याच्यामध्ये घातलेला आहे लाल तिखट, मसाला आणि हळद आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे, परतून घेतलेलं आहे छानपैकी असं. नंतर त्याच्यामध्ये ते जे पुरण पिळलेलं पाणी होतं ते पाणी घातलेलं आहे. त्याच्यानंतर हरभऱ्याची डाळ मिक्सरला लावून घेतली होती 2 चमचे एवढी, मग ती पेस्ट घातलेली आहे. पाणी घातलं, मीठ घातलं. त्याच्यानंतर थोडंसं असं अजून वरून पाणी घातलेलं आहे कारण फार घट्ट होती आमटी त्याच्यामुळे. त्याच्यानंतर हे जे आपण डाळ उकडलेलं पाणी होतं ते पण ह्या आमटीत घातलेलं आहे. त्याच्यानंतर इथे तीळ आणि खोबऱ्याचं हे जे वाटण होतं हे वरून घातलेलं आहे. त्याच्यामुळे तवंग खूप छान येतो, म्हणून ते सगळ्यात शेवटी घालायचं. आणि इथे आपली आमटी तयार आहे. त्याच्यानंतर मी पुरणाला चटका लावून घेतलेला आहे. पुरण व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे. डाळ त्याच्यात गूळ घातला आणि मस्त असं घट्टसर होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे आपलं पुरण. आणि इथे पुरण पण आपलं तयार आहे. त्याच्यानंतर मी भजी करून घेतलेल्या आहेत मस्त अशी. ह्याच्यामध्ये फक्त मिरची, लसूण आणि धने घातले होते बारीक वाटून आणि मस्त अशी आपली भजी पण तयार आहेत. त्याच्यानंतर आम्ही इथे बनवलं होतं, माझ्या मम्मीने बनवली होती पुरणाची पोळी, छान अशी मस्त लुसलुशीत आणि मस्त फुगलेली होती. तर ती इथे दाखवत होती की छोटा गोळा जेवढा मोठा गोळा पिठाचा आहे त्याचा डबल पुरणाचा गोळा घ्यायचा. आणि मस्त इथे माझ्या मम्मीने पुरणाची पोळी पण लाटलेली आहे खूप छान अशी. आणि तुम्ही बघू पण शकता की किती मस्त अशी छान ती लाटते. एकदम हलक्या हाताने पुरणाची पोळी लाटून घ्यायची आणि जेव्हा आपण पोळी लाटतो त्यावेळेला गॅस मोठा करायचा, गॅसची फ्लेम हाय करायची. आणि इथे मस्त अशी आपली पुरणाची पोळी लाटून होते. खूप छान अशी पातळ अशी झालेली. जे सारण होतं ते खूप अप्रतिम भरलेलं होतं, भरपूर असं. आणि पोळी मस्त अशी पातळ होती. तर मस्त अशी भाजून घेतलेली आहे. आणि मम्मी कधीच उलथण्याने पोळ्या भाजत नाहीत पुरणाच्या, कारण त्या फुटतात, त्याच्यामुळे ती हातांनीच भाजते. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि इथे आपलं ताट तयार आहे.